मुंबईमध्ये शाश्वत शहरी विकासावर भर देत देशाच्या आर्थिक राजधानीला आणखी हरित स्वरूप देण्यासाठी चक्राकार अर्थव्यवस्थेचा दृष्टिकोनही मुख्यमंत्र्यांनी या परिषदेत बोलताना मांडला। संपूर्ण जग भारताकडे नवोन्मेषाचं उदयोन्मुख केंद्र म्हणून बघत आहे, असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दावोस इथे एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं। भारत आता केवळ उगवती अर्थव्यवस्था नसून AI, तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीबाबत जागतिक नेतृत्व म्हणून पुढे येत आहे, असंही ते म्हणाले। येत्या 5 वर्षात भारताची अर्थव्यवस्था 6 ते 8% वास्तविक विकास दरानं तर 10 ते 13% नॉमिनल विकास दरानं वाढेल, असा विश्वास अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला। कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा वापर करण्यास भारताचा नियोजनबद्ध दृष्टिकोन आहे, असं वैष्णव यांनी यावेळी सांगितलं। भारत सरकार सहकारी संघराज्यवादाच्या तत्वानुसार म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांच्या उत्तम सहकार्यानिशी वाटचाल करत आहे, असं वैष्णव यांनी अधोरेखित केलं। GPU म्हणजेच ग्राफिक प्रोसेसिंग युनिटची संख्या वाढवण्यासाठी सरकारनं खाजगी कंपन्यांची भागीदारी करत 38,000 GPU स्थापन केलेत। हे विद्यार्थी, संशोधक, स्टार्टअप्स कंपन्यांना हे सहज उपलब्ध आहेत, असं त्यांनी सांगितलं। हे तंत्रज्ञान आणि AIचं लोकशाहीकरणच आहे, असंही ते पुढे म्हणाले। भारतात 70 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक AI पायाभूत सुविधांमध्ये होतीये, तर येत्या वर्षभरात आणखी 50 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं। पुढच्या महिन्यात भारतात होणाऱ्या AI परिषदेत या तंत्रज्ञानाचा वापर केवळ भारतापुरता मर्यादित न राहता ग्लोबल साऊथपर्यंतही पोहोचेल, हे सुनिश्चित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। भारतात AIची फ्री मॉडेल्स, मोफत प्रशिक्षण केंद्र उपलब्ध होत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली। AIच्या नियमनात तंत्रज्ञान वैधानिक दृष्टिकोन असायला हवा, असा आग्रह त्यांनी यावेळी धरला। भारत AIच्या क्षेत्रात जगात 3ऱ्या नंबरवर असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं।